नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. सीपीआर रुग्णालयातील महिला डॉक्टरांकडे 15 लाखाची खंडणी मागणाऱ्या दोघास अटक. अजिंक्य अनिल पाटील राहणार कळंबा यांच्या पत्नी सीपीआर हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून सन 2024 ते मार्च 2025 रोजी रुजू झाल्या होत्या. पाटील यांच्या पत्नीला पगारामध्ये काही रक्कम जादा मिळाली होती. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास येताच त्यांनी पगारातून वाढीव अदा झालेली रक्कम कपात केली होती. मात्र ही माहिती जयराज भीमराव कोळी वय 43 राहणार नेहरू नगर याने माहिती अधिकाराखाली प्राप्त करून घेऊन अजिंक्य पाटील यांच्याकडे पैशाची मागणी केली. पैशाची मागणी पूर्ण न झाल्यामुळे कोळी याने पाटील व त्यांच्या पत्नीच्या विरोधात माहिती अधिकाराखाली वेगवेगळ्या कारणांनी तक्रारी अर्ज दाखल करायला सुरुवात केली. हा त्रास नको असेल तर 20 लाख रुपये खंडणी द्यावी लागेल असं कोळी याने त्याचा मित्र युवराज मारुती खराडे वय 45 राहणार उचगाव याच्याकडून अजिंक्य पाटील यांना निरोप दिला. यानंतर चर्चा करून कोळी याला 15 लाख रुपये खंडणी देण्याचे पाटील यांनी ठरवले. या घटनेची फिर्याद पाटील यांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे दिली. दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले. दिलेल्या आदेशानुसार पथकाने कोळी याने खंडणी मागितल्याप्रमाणे 500 रुपयांच्या नोटांचे कोरे कागदाचे बंडल तयार करून त्या बंडलाखाली व वरील बाजूला 500 रुपयांच्या नोटा लावून 15 लाख रुपये देत असल्याचं नियोजन केलं. त्यानंतर कागल येथील लक्ष्मी टेकडी ते MIDC जाणाऱ्या रोडवर जयराम कोळी व युवराज खराडे या दोघांना अजिंक्य पाटील यांच्याकडून खंडणी 15 लाख रोख रक्कम स्वीकारत असताना पथकाने रंगेहात पकडलं. त्या दोघांकडून 4 चाकी, 3 मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम 30,000 रुपये असा एकूण 5,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास कागल पोलीस करत आहेत. पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे की जयराज कोळी व युवराज खराडे या दोघांनी किंवा जिल्ह्यात कोणत्याही कारणामुळे कोणीही खंडणी मागितली असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे, पोलीस अंमलदार संतोष बर्गे, वैभव पाटील यांच्यासह आधी पोलिसांनी सहभाग घेतला होता. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.